नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, खरडा हा एक असा पदार्थ आहे ना की खेडोपाडी अगदी रोज ताजा ताजा बनवला जातो. पण आजकाल शहरात पण खरड्याला एक ग्लॅमर मिळाले बरं का. कारण की खूप सेलिब्रिटी त्या खरड्याबद्दल बोलताना दिसतात आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या डिशेस बनवताना देखील दिसतात. आणि तुम्हाला माहितीये का, आपण आपल्या चॅनल वरती ठेचा पराठा दाखवला होता, ज्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला. मला माहितीये मनीषा आज असाच एक ठसकेबाज ठेचाचा नवीन प्रकार घेऊन आली आहे. पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. गावातलं घर असो किंवा सेलिब्रिटींचं किचन असो, सगळ्यांनाच आवडेल असा झणझणीत आणि ठसकेबाज खरडा पुलाव लागेल एकदम भारी. अहो, वाट कसली बघताय मग, चला करूयात तो घरच्या घरी. अमृता, आज आपण ना सगळ्यांनाच आवडेल, एकदा केल्याच्या नंतर सगळ्यांना आवडेल आणि तोंडाची चव वाढवेल असा खरडा पुलाव करतो आहोत. आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे, इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. कारण कुठल्याही पदार्थाची पूर्वतयारी केली ना की पदार्थ झटकन होतो. इथे मी साधारणतः मध्यम आकाराचे 3 कांदे घेऊन पातळ असे स्लाइस केले आहेत आणि तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. आपण काय करूया, हे जे आहेत कांदे ते तळून घेणार आहोत. थोड्याशा पाकळ्या ज्या आहेत त्या अशा मोकळ्या सुट्ट्या करून सोडल्या ना की छान तळल्या जातात. अमृता, ह्याला थोडा वेळ लागतोय का ग? हो मनीषा, कांदा तळायला बराच वेळ लागतो. पण याची एक ट्रिक आहे बरं का. जर तुम्हाला लवकर तळायचा असेल कांदा तर त्याच्यावरती थोडं तुम्हाला मीठ घालायचंय, म्हणजे पटकन तुमचा कांदा जो आहे तो ब्राऊन होतो. बरं अमृता, खरडा पुलाव जो आहे ना तसा म्हणजे करायला फार अवघड नाहीये. हो, पण पूर्वतयारी थोडीशी केली आणि गरमागरम जेवताना केला ना पटकन होतो. म्हणजे आपण जसं बिर्याणीला कांदा लाल करून घेतोय तसाच आपल्याला लाल करून तसाच घ्यायचा. अमृता, तू मीठ टाकल्यामुळे बघ लगेच पटकन ट्रान्सफर होऊन तो लाल व्हायला लागलाय. आता काय करूया, असा हलकासा गुलाबी रंग आला ना की कांदा काढून घ्यायचा. काय होतं, कुकिंग प्रोसेस जी आहे कांद्याची ती चालूच राहते, बरोबर. त्यामुळे हा रंग अजून गडद होईल आणि जितका तुम्ही पातळ कांदा कापाल ना तितका पटकन तळला जाईल. आणि थोडस पसरून ठेवलं की तो सुटसुटीत आणि छान असा कडक होईल. किती छान दिसतोय कलर. या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ना मनीषा, त्या जर फॉलो केल्या तर रेसिपी बनवायला अगदी थोडाच वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही. कांदा आपला झालेला आहे, तो आपण बाजूला ठेवूयात. आता मी इथे काय केलेलं आहे, एक अर्धी वाटी पनीरचे तुकडे आहेत, ते पण आपण तळून घेणार आहोत. हे जे अमृता, तसं पनीर ऑप्शनल आहे. आता तू ठेचा पनीर, खरडा पनीर खाल्लायस का? म्हणजे काय होतं, ह्यांनी ना पुलावाची चव जरा जास्त आणि कधी कधी ठेचा खूप तिखट झाला तर थोडं बॅलन्स करायला मदत करतो. आता आपण पुलाव मध्ये जे पण घालणार आहोत ना ते चवीला फक्त बॅलन्स करायला घालणार आहोत. पनीर आपलं गुलाबी रंगावरती तळून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊयात. कांदा तळून झालेला आहे, पनीरही तळून झालेलं आहे. आता अर्धी वाटी इथे मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते पण आपण तळून घेणार आहोत. जर शाही पुलाव करायचा असेल तर काजू घाला. असं काही नाही, आवडत असल्यास काजू घाला, आवडत असल्यास शेंगदाणे घाला. काजू पटकन होतात त्यामुळे गॅस मी बंदच केलेला आहे. अगदी हलकासा काजूचा रंग बदलला की काढून घ्यायचे, नाहीतर ते पटकन जळतात काजू खूप. बघ, काजूचा हलकासा रंग चेंज झालाय, पण काजू काढून घेऊयात. खरडा पुलावची अर्धी पूर्वतयारी झालेली आहे. आता रेसिपीचा मेन हिरो तो म्हणजे खरडा, तो आता आपण करून घेणार आहोत. अमृता, थोडस तेल घालतेस का? फक्त चमचाभर घाल. आता इथे मी 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या फार तिखट नाही आहेत. तुम्हाला जर का जास्त तिखट आवडत असल्यास ना थोड्या जास्त तिखट आणि कमी तिखट मिक्स करून घेतल्या ना तरी सुद्धा चालेल. खूप ठेचा तर आवडतो पण तिखट मिरची तर खायची नसती, तर ते काय करतात, ह्या मिरच्यांबरोबर थोडीशी शिमला मिरची या ठेच्यात घालतात, त्यामुळे एक छान टेस्ट येते ठेच्याला आणि रंगही चांगला येतो. बघा, हलकासा मिरचीचा रंग बदलला ना की आता आपण काय करणार आहोत, साधारणतः 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपण मी इथे घालतीये. लसूण आणि मिरची अशी छान एकत्र भाजल्या गेली ना की खमंगपणा अधिक छान येतो. आणि मिरची लसूण भाजायला तसा काही खूपसा वेळ लागत नाही, अगदी झटपट भाजून जात. अमृता, मिरची तशी गुणाला तिखट पण भाजायला लागली की तोंडाला पाणी येतं की नाही? माझ्या हातात आलेला आहे. कारण गुणा म्हणजे स्वतःमध्ये तसा एक खमंगपणा असतो मिरचीमध्ये, त्यामुळे तो कशातही घातली ना की तो पदार्थ छान होतो. तुला माहितीये का मनीषा, म्हणजे तू जर कोल्हापूर साईडला गेलीस आणि भाजीला काही नाहीये घरात तर एक सणसणीत मस्त असा खरडा करायचा किंवा फक्त मिरचीची भाजी सुद्धा, आणि तेही करायचा कंटाळा आला असेल ना तर मिरच्या गॅसवरती भाजायच्या, त्याच्यावरती लिंबू कांदा मीठ घालायचं आणि भाकरी बरोबर खायचं. खूप छान लागतं ते. बस झालंय. हो. आता हे आपण काय करूया, काढून घेऊया.
मिरची जी आहे ती गार झालेली आहे. आपण छान असा खरडा करून घेणार आहोत. आता मी मिक्सरला करतेय, पण तुमच्याकडे जर का पाटा असेल किंवा खलबत्ता असेल ना, त्यामध्ये केलं ना तर अधिक चांगलं. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत ताजी अशी कापलेली कोथिंबीर, त्यानंतर एक 4 चमचे भाजलेले शेंगदाणे आपण का घालतोय, थोडासा तिखटपणा कमी होतो, आणि 1 चमचाभर जिरं, चवीपुरतं मीठ. आता ह्याचा आपण खरडा करून घेऊयात. खरडा जो आहे तो तयार झालेला आहे. असा थोडासा ना ओबडधोबडच काढायचा, म्हणजे फार बारीक पेस्ट करायची नाही. कलर अगदी सुंदर आलाय मनीषा खरड्याला. हो, मिरची कोथिंबीर त्याने ना कलर छान येतो. सगळी पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण काय करूया, खरडा पुलावला फोडणी घालूयात. अमृता तूप घालतेस? अच्छा, हा तुपात फोडणी घालायचा. हो, तुपात फोडणी घालायचा, छान लागतो चवीला. तूप जे आहे ते तापलेलं आहे. आता काय करते, साधारणतः अर्धा चमचा जिरं. तुझी ही तुपात पुलाव फोडणी घालायची आयडिया मला आवडली मनीषा. ह्यानी अजून थोडासा खरड्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होईल. आता जिरं थोडंसं झालं ना की मी इथे अर्धा वाटी ताजे मटारचे दाणे घेतलेले आहेत, ते घालूयात. मटार ना हलकासा परतून घ्यायचा. अच्छा, हा, बॉईल केलेल्या मटारची चव वेगळी लागते, आणि असा छान तुपावर परतून घेतलेला मटार आहे ना त्याची चव वेगळी लागते. थोडेसे कवळे दाणे असले ना मनीषा, त्याला काही म्हणजे खूप सारे परतायची पण गरज नाही. अमृता, मटार कधीही असे नुसते घातले ना उडतात, थोडे ते उडतात, म्हणून थोडस 1 मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत. मटार जे आहेत ते बघ छान असे तुपावर परतून झालेले आहेत. आता आपण काय करूया, आपला जो खरडा आहे तो ह्यात घालूया. मिरच्या आणि लसूण आपण तसा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त परतायची गरज नाही. फक्त छान असं सगळीकडे मिक्स झालं पाहिजे, ह्या हिशोबाने थोडस परतून घेऊयात. एक तुपाचा छान अरोमा येतो मनीषा. अमृता, मला ना थोडस तूप कमी वाटतं, 1 चमचाभर घालते का? आमची मनीषा आहे ना तुपात आणि तेलामध्ये अगं घरचं तूप आहे त्यामुळे घाल. खरडा जो आहे तो साधारणतः 1 मिनिट मी हलकासा परतून घेतलेला आहे. आता आपण काय करूया, ह्यात थोडस हिंग घालू, चवीपुरतं हिंग, आणि अर्ध्या लिंबाचा रस, आणि हे तळलेले आपले पनीर, काजू आपण राखून ठेवलेले आहेत ते नंतर घालूया. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. मनीषा, मला काय वाटतं माहितीये का, स्टार्टर म्हणून ही अशी पनीर घातलेली पण एक डिश खूप छान लागेल. हो, छान लागेल, खरंच छान लागेल. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता काय करते मी, हा मी बॉईल करून घेतलेला भात आहे. काय करायचं, 1 तासभर बासमती तांदूळ भिजत घालायचा, आणि पाण्याला छान अशी खळखळ उकळी आली ना की तांदूळ त्यात सोडायचे. 2 मिनिटात हा तांदूळ असा सुट्टा आणि मऊ शिजतो. हा बघा मला किती सुट्टा झालाय. आणि कलरही अगदी पांढरा शुभ्र आलाय. थोडस लिंबू पिळलं ना पाण्यात की कलर पांढरा शुभ्र येतो. आता काय करूया, हे छान मिक्स करून घेऊया. अमृता, थोडस चवीपुरतं मीठ घालते का? हो, आपण भात बॉईल करताना मीठ घातलेलं आहे, थोडस घातलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडं चवीला घालायचं. आणि बॉईल केलेला भात आहे ना, त्यामुळे फार असं हलवत बसायचं नाही, तुकडा होतो त्याचा. तुकडा होतो. हे छान मिक्स करून ना याला 5 मिनिटं वाफ येऊ देऊयात. 5 मिनिटं झालेली आहेत आणि पुलावला ना मस्त अशी दमदमीत वाफ बसली आहे. आता काय करायचं, इथे जो मी तळलेला कांदा होता ते घालतीये. कांदा जर का अगोदर घातला असता ना तो मऊ झाला असता, त्यामुळे कांदा जो आहे तो आपण शेवटी घालतोय. त्यानंतर हे तळलेले काजू. मनीषा, तो कधी एकदा पुलाव बनतोय आणि कधी एकदा मी खाते असं मला झालं. आता बस 2च मिनिटात, आणि सगळ्यात अगोदर अमृताला छान मिक्स करून घ्यायचं. बघ, रंगही सुरेख आलाय, आणि खरड्याचा ना असा मस्त खमंग वास येतो. आणि तू बघ म्हणशील, म्हणजे घातलेला एक जिन्नस त्यात दिसून येतोय. काजू म्हण, मटार म्हण, किंवा भाताचा एक दाणा मोकळा आहे. आता काय करते, गॅस बंद करते आणि छान असं सर्व करते. आपला गरमागरम खरडा पुलाव रेडी झालेला आहे. अमृता, या खरडा पुलाव बरोबर गरमागरम अशी मस्त पातळ कढी असेल ना तर आणखीन मजा येईल. त्यामुळे गरमागरम ही अशी कढी आणि आपला बेत रेडी. मनीषा, हा खरडा पुलाव इतका भन्नाट झालाय ना की मला गॅरंटी आहे अनेक सेलिब्रिटी या पुलावची रील शेअर करताना आपल्याला नक्की दिसतील. पण आमच्यासाठी खरे सेलिब्रिटी तुम्हीच, कारण की तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करता. त्यामुळे अशा छान छान रेसिपीज तुम्ही पाहत राहा आणि कमेंट करून सांगा की हा खरडा पुलाव तुम्हाला कसा वाटला. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.